धैर्यशील मोहिते पाटील यांच्या बंडानंतर उत्तम जानकर यांच्या नाराजीची चर्चा आहे। मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत पुढाकार घेत उत्तम जानकर यांना नागपुरात बोलावून चर्चा केली। यानंतर सकारात्मक चर्चा झाल्याचं उत्तम जानकर म्हणाले। उत्तम जानकर मोहिते पाटील यांना पाठिंबा देतील आणि ते त्यांच्या संपर्कात आहेत। या चर्चेनंतर फडणवीसांनी जानकरांशी चर्चा करत त्यांची नाराजी दूर करायचा प्रयत्न केला। नाही, बैठक अतिशय सकारात्मक झाली। साहेबांनी सगळे मुद्दे आमचे जे होते त्याची चर्चाही चांगल्या पद्धतीने झाली आणि हेच विषय आम्ही आमच्या कार्यकर्त्याच्या समोर मांडणार आहोत आणि त्या ठिकाणी सगळ्या कार्यकर्त्यांचं एकमत झालं की आम्ही निश्चितपणाने पुढील दिशा ठरवू। तुम्ही नाराजगीतून भाजप सोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा होती, त्याला कुठेतरी विराम भेटलाय। नाही, म्हणूनच आज फडणवीस साहेबांनी इकडे बोलवल्यानंतर आम्ही आलेलो आहे। या ठिकाणी अतिशय सकारात्मक आणि चांगली चर्चा झाली आणि ही चर्चा आमच्या सगळ्या तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या बरोबर ठेवून आम्ही पुढील निर्णय घेऊ आणि तो तुम्हाला आश्वासन काय मिळालं? नाही, आता आश्वासन ते आमच्या कार्यकर्त्यामध्ये आम्ही चर्चा करू। धन्यवाद। जानकर हे अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत। भारतीय जनता पार्टीच्या संदर्भानं त्यांच्या काय नाराजी अडचणी होत्या, त्याला कारण असं होतं की जानकर साहेबांच्या सर्व कार्यकर्त्यांनी मोहिते पाटलांसारख्या एका प्रस्थ असलेल्या घराच्या विरोधात 30 वर्ष काम केलं आणि त्यांना समाधानकारक राजकारणात यश आलं नाही। 100% नाराजी दूर झालेली आहे। या संदर्भात जानकर साहेब जातील, 7 वाजता त्यांच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करतील आणि पॉझिटिव्ह निर्णय आपल्याला दिसेल। उद्या फडणवीस साहेब सोलापूरला येत आहेत। माझं व्यक्तिगत मत असं आहे की फडणवीस साहेबांसोबत फॉर्म भरण्यासाठी जानकर साहेब असतील। आज जेवढे समस्या होते त्यापेक्षा जास्त दिल्याचं शहाजीभाऊ म्हणलं। जे पाहिजे होते ते सगळ्या गोष्टीवर चर्चा झालेली आहे। म्हणजे आणि जे काही माळावीच्या वगैरे समस्या आहेत त्याबद्दल बिलकुल त्यांना जे अपेक्षित असणारी चर्चा झालेली आहे आणि मार्ग निघालेला आहे।